आज मी खूप सारी प्रसाद बनवायला घेतली होती। झालं असं की 1 ते 1.5 महिन्यापासून आम्ही आमच्या देवीच्या इथे गेलो नव्हतो आणि आम्हाला आज जायचं होतं आणि आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल होता। पुढे तुम्हाला समजेलच। सकाळी लवकर उठून सगळं काम आवरून घेतलं, माझ्या कामावरच्या सुट्ट्या घेतल्या, छान अशी रांगोळी काढून घेतली आणि त्यानंतर प्रसाद बनवायला घेतली आणि आमचं चहा नाश्ता वगैरे सगळं झालं होतं। तर आम्हाला देवीसाठी निघायचं होतं। सगळी प्रसाद रेडी केली मी। छान असा शिरा वगैरे बनवला आणि जास्त असा क्वांटिटीमध्ये बनवला, जे आम्हाला तिथे वाटता येईल असं। आणि सगळे डबे वगैरे पॅक करायला घेतले, सगळी प्रसाद भरली आणि माझ्या मुलांना पण थोडीशी मदत करायची होती। माझ्या बहिणीची 2 मुलं, माझा मुलगा असे सगळे मदत करत होते आणि यांची मजा चालली होती। त्यानंतर सगळे डबे पॅक करून सगळे पॅकेटमध्ये भरले। छान अशी माझ्या देवीसाठी खूप छान अशी खणाची साडी घेतली होती मी आणि सगळं मानपानाचं जेवढं लागतं ते सामान घेतलं आणि आम्ही निघालो इथून चेंबूरला आमच्या कुलदेवीच्या इथे। आणि इथून गेल्याच्या नंतर सर्वप्रथम म्हणजे आमचे छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन होतं आणि त्यानंतर नरेशला CNG भरायची होती। CNG भरेपर्यंत मुलांची इतकी मस्ती चालू होती आणि त्यानंतर मग आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो। तिथून गेल्याच्या नंतर फ्रूट वगैरे घ्यायचे होते, ते घेतले आणि त्यानंतर आमच्या देवीच्या इथे आम्ही पोचलो आणि इथे हा डेपो आहे, इथे आमची देवी आहे। तर या देवीच्या इथे माझे 2 विश आत्ता खूप सारे म्हणजे खूप विश माझ्या पूर्ण होतात आणि आत्ता सध्या माझ्या 2 विश पूर्ण झाल्या, त्यांचंच नवस देण्यासाठी आम्ही आलो होतो। छान असे देवीला देवीची साडी वगैरे चढवली आणि नवस पूर्ण केले। हे ते बाळाचा नवस केला होता मी। तर हा बाळाचा आमच्या फॅमिलीमध्ये एक नवीन मेंबर आला आहे, त्याचाच हा नवस होता आणि छान असा हा नवस मी पूर्ण करून घेतला। सगळी देवांची पूजा वगैरे केली, देवीची छान अशी पूजा करून थोडा वेळ बसलो होतो आणि खूप बरं वाटत होतं की आम्हाला आमच्या देवीने खूप काय आशीर्वाद दिले। माझ्या देवीने माझ्यासाठी खूप आशीर्वाद आणि खूप संकेतही दिलेत माझ्या लाईफमध्ये तरी। सगळा पाळण्याचा जो नवस होता तो नरेशने बांधून वगैरे घेतला आणि इथे कोणालाही बाळ होणार नसेल त्यांनी इथे नवस करून, ही अंधश्रद्धा तर नाही आहे, ही देवीची माझ्या खूप सारा आशीर्वाद आहे आणि खूप सारं व्यवस्थित करून मग आम्ही आमच्या निघालो। तर पुढच्या दर्शनाला आम्ही तिथे शिवजींचं मंदिर आहे, तिथे मुलं सगळी पक्षी वगैरेशी खेळत होते आणि इथे खूप छान असं वाटतं। मला इथे आल्यावर खूप प्रसन्न होतं। शिवजींचं दर्शन वगैरे घेतलं, हनुमानजींचं घेतलं आणि सगळे इथे 12 ज्योतिर्लिंग आहेत आणि त्यांचं दर्शन वगैरे सगळं घेऊन मग आम्ही आमच्या इथे